नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपल्याला बुरशीनाशकबद्दल माहिती घ्यायची। त्याचं प्रमाण काय आणि कोणत्या रोगावर त्याची फवारणी केली पाहिजे आणि कोणते पीक असले तर फवारणी करायची। आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बुरशीनाशकाची माहिती घेऊया। जर कोणी नवीन असताल सबस्क्राईब लाईक करायला विसरू नका। तर पहिलं घेऊ, तुम्हाला सगळ्यालाच माहीत असणारं M45 हे सोयाबीनला आणि इतर पिकाला देखील एक आपल्याला जमतं। त्यामध्ये मँकोझेब 75% असं कंटेन आहे त्याच्यात। त्यानंतर 1 लिटरला 2 ग्राम ह्याचं प्रमाण आहे। हे बेस्ट कंपनी, मस्त चांगल्या कंपनीचं आहे, हे तुम्ही फवारू शकता। त्यानंतर आपल्याला बघायचे दुसऱ्या ह्या ठिकाणी दुसरं बघायचे आपल्याला, हे एक कंपनीचं आहे। त्यामध्ये तुबाकुनाझोल 10% आणि सल्फर 65%। आपण सोयाबीनला हे शेवटच्या फवारणीबरोबर घेतो, कारण सोयाबीनचे पानं पिवळे पडतात, त्यामुळं आपण ह्याची फवारणी करतो। 1 लिटरला हे देखील 2 ग्राम हे आपल्याला त्या ठिकाणी वापरायचे। हे दाखवलेलं तुम्हाला जे हे आहे हे आपल्याला बेस्ट ॲग्रो कंपनीचं आहे। त्यानंतर आपल्याला बघायचे दुसरं कॉम्बो प्लस, हे एक बुरशीनाशक आहे। त्यामध्ये तुम्हाला माहीत असणारं कार्बेन्झिम 12% आणि मँकोझेब 63% असणारं हे एक कंटेन आहे। ह्याच्यामध्ये कांदा, जर तुमचा कांद्याची पात जर पिवळी पडत असेल, नाहीतर सोयाबीनला टिक्का डिसीज जे आपल्या भुईमुगावर पडतो त्याच्यावर फवारणी करतात। आणि सहसा हे फवारल्यानंतर हे नागार्जुनचं कंपनीचं आहे हे बुरशीनाशक। हे आंतरप्रभावी बुरशीनाशक पण आहे आणि पर्शनाशक बी बुरशीनाशक आहे। हे फवारल्यानंतर एकतर पानावाटं तुम्हाला सगळं शोषून, म्हणजे आंतरप्रभावी आहे पूर्ण, ह्याचं काम ह्या प्रकारचं आहे। त्यानंतर आपल्याला बघायचे हे एक बुरशीनाशक आहे, ते देखील तुम्हाला करपा वगैरे जे पडतो त्याच्यावर काम करतात। त्यानंतर आपल्याला बघायचे बायर कंपनीचं अल्टर नावाचं येतो, ते देखील बुरशीनाशक चांगलं आहे। त्यानंतर बायोस्टार्ट कंपनीचं रोको नावाचं येतो, ते देखील चांगलं आहे। ते आपण आपल्या शेतामध्ये द्राक्षे वगैरे जर असतील तर आपण करप्यावर त्याची फवारणी करतो। त्यानंतर टमाटा जर कोणी शेतात लावला असेल त्या टमाट्यावर देखील आपण रोको ह्याची फवारणी करतो। धन्यवाद।